सर्व पत्रकार बंधूंचे या पत्रकार परिषदेत स्वागत। आजची आपली पत्रकार परिषद आहे ती दुर्गा माता दौड संदर्भात आहे। या वर्षीची दुर्गा माता दौड 22 सप्टेंबर पासून चालू होत आहे। गुरुजींनी आपल्याला दुर्गा माता दौड उपक्रम करण्यास सांगितलं आहे। त्यासाठी ते थोडक्यात बरोबर सांगतो। जगावे कसे हिंदूंनी या जगात, जसा सिंह राहतो गिरकंदर तयाला कुणी न आविष्कार केला, तरी सर्व मानती राजा तयाला। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे या श्लोकाप्रमाणे जगले। कसे जगले तर ते त्यांच्या आपल्या देशासाठी धर्मासाठी झुंजून त्यांनी पाची पातशाहींना मातीत घालून स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। हे हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना जिजामाता साहेबांची खूप साथ होती। जिजामाता साहेब जेव्हा गरोदर होत्या तेव्हाच्या नवरात्रात त्यांनी देवाकडे काय मागणं मागितलं असेल की मला एक असा पुत्र दे की जो ह्या आपल्या धर्माचं देशाचं देवाचं रक्षण करेल आणि पाची पातशाहींना गाडून आपले एक स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण करेल। 100% हेच मागणं जिजामातेंनी आई भवानीकडे मागितलं असणार आणि त्याच मागणीचा आपण पाठपुरावा करत आपल्याला गुरुजींनी दुर्गा माता दौड हा उपक्रम दिला। आपण दुर्गा माता दौड मध्ये जे जिजामातांनी केलं तेच आपण करतो। हे करत असताना आपण आपल्या भागातील जिथं जिथं दुर्गा माता बसलेल्या आहेत त्या ठिकाणी धावत जाऊन त्या देवीकडे मागणं मागत असतो। हे मागणं मागत असताना यामध्ये शहरातील शेकडो तरुण या दौडमध्ये सहभागी होत असतात। सदर दौड दररोज सकाळी पहाटे पहिले 5 दिवस शिवतीर्थावरनं चालू होती 5:30 वाजता आणि नंतरचे 6 दिवस गोलबागेपासून चालू होती। शहरातल्या प्रत्येक भागात ही दुर्गा माता दौड 100% चांगल्या संख्येने होत असते। त्याचबरोबर स्वागत होत असतं। सातारा तालुक्यात 216 गावांपैकी 140 गावात आपली दुर्गा माता दौड होत असते। जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी श्री दुर्गा माता दौड प्रामुख्याने होती। त्याचबरोबर जसं सातारा तालुक्यात 216 पैकी 140 गावात होते तसेच बाकीच्या तालुक्यांची संख्या ही त्याच पद्धतीने राहते। तर ह्या दुर्गा माता दौडसाठी आपण आलेलो आहे एकत्र। बाकीचं मनोगत दैनंदिन सांगतो। नमस्कार। आपण दैनंदिन जीवनात तर आपण मी आणि माझं कुटुंब यासाठी जगत असतो, पण गुरुजींनी हा दुर्गा माता दौड हा उपक्रम समाजासाठी की आपण देवा देशा धर्मासाठी जगावे कसे हिंदूंनी या जगात, तसं शिवूर्ण गुरुजींनी एक श्लोक लिहिला आहे। तसा जगण्यासाठी आपण देवदेश धर्माचं कार्य करण्यासाठी हा गुरुजींनी आपला उपक्रम दिला। हा उपक्रम कशासाठी तर आपण आई भवानीकडे मागणं मागणं जायचे की जसं मुघलांपासून इस्लामिक आक्रमणापासून या देशाचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांना बळ दिलं, तसंच इथून पुढं या आपल्या देशाच्या विरोधात किंवा धर्माच्या विरोधात काय घटना घडतात त्यासाठी मला बळ रग धग ताकद शक्ती बुद्धी दे यासाठी आपण देवीच्या पायात जात असतो। 9 दिवस आपली दौड सतत चालू असते। सकाळी 6 वाजता आपली दौड चालू होती, 5:30 वाजता जमायची सुरुवात होती, 6 वाजता चालू होती आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या मार्ग काढलाय त्या त्या मार्गावरून आपली दौड निघत असते। प्रत्येक ठिकाणी उत्साहानं स्वागत होतच, पण स्वागत होण्यापेक्षा आपण सर्वांनी त्यात जमलं पाहिजे यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली। तर आपण सर्वांनी भव्य संख्येने दौडमध्ये जमावं आणि या दौडची शोभा वाढवावी एवढंच बोलतो आणि थांबतो।